नमस्कार. आज मी बनवणार आहे रवा आणि बटाट्यापासून बनणारा खूप टेस्टी नाश्ता. तर असा हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी मी इथे 2 बटाटे किसून ते काळे पडू नये यासाठी त्यामध्ये पाणी घालून ठेवलंय. आता एका बाउलमध्ये मी 1 कप बारीक रवा घेतलाय. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तो मिक्सरमधून बारीक फिरून घेऊ शकता. यामध्ये आता मी 1 कप दही घालून घेते. किसलेले बटाटे सुद्धा यामध्ये घालायचे आहेत. तर हे बटाटे 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून त्यामधील सर्व पाणी काढूनच हे किसलेले बटाटे यामध्ये घालून घेतलेत. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचंय. यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते, त्यामुळे हे बॅटर चांगलं मिक्स होईल. अजून यामध्ये थोडंसं पाणी लागणार आहे, त्यामुळे मी पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घेतलंय. रवा, दही आणि किसलेले बटाटे हे चांगलं मिक्स झाल्यावर यावर झाकण ठेवून द्यायचे. तर आता इथे हे सर्व चांगलं मिक्स झालेलं आहे. यावर मी 20 मिनिटं तरी झाकण ठेवून देणार आहे, त्यामुळे यामधील असलेला रवा चांगला फुलला जाईल. यावर आता झाकण ठेवून हे असंच 20 मिनिटं ठेवून द्यायचे. तर 20 मिनिटं झालेले आहेत. आता यावरील झाकण काढून बघूया. तर यामधील रवा छान असा फुलला आहे. यामध्ये मी आता मीठ घालून घेते. तर मीठ हे आपल्या चवीनुसार घालायचं आहे. मीठसुद्धा यामध्ये चांगलं मिक्स केल्यावर आता यामध्ये मी काही भाज्या ॲड करणार आहे. तर भाज्यांमध्ये मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. मोठा 1 कांदा इथे मी घेतला आहे. बारीक कट केलेली 1 लहान शिमला मिरची घेतली आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. बारीक कट केलेला 1 गाजर घेतला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. अर्धा इंच अद्रक किसून घेतला आहे. कोथिंबीरसुद्धा इथे मी एकदम बारीक चिरून घेतली आहे. अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे. यामध्ये आता काही सुके मसाले घालून घेऊया. तर इथे मी अर्धा चमचा रेड चिली पावडर घालून घेतली आहे. नंतर अर्धा चमचा धने पावडर घालून पाव चमचा जिरे पावडर घालून घ्यायची आहे. हे सर्व आता चांगलं मिक्स करून घेऊया. अजूनसुद्धा यामध्ये तुम्ही फरसबी, हिरवे मटर यांसारख्या भाज्या यामध्ये घालू शकता. ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आणि यामधील तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत नसतील त्या तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर या सर्व भाज्या घातल्यावर हे थोडंसं बॅटर घट्ट झालेलं आहे. तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये पाणी एकदम घालायचं नाही आहे. जसं आपल्याला लागेल तसं थोडं पाणी घालून हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर असंही आपलं बॅटर झालं पाहिजे. सगळ्यात शेवटी थोडासा खायचा सोडा घालायचा आहे. आणि हा सोडा चांगला मिक्स होण्यासाठी यामध्ये 1 चमचाभर पाणी घालायचं आहे, म्हणजे हा सोडा यामध्ये चांगला मिक्स होईल. तर अशा या पौष्टिक भाज्या घालून खूप टेस्टी नाश्ता बनवून तयार होतो. सोडा घातल्यावर हे बॅटर जास्त वेळ असंच ठेवायचं नाही आहे. तर लगेचच इथे आपल्याला नाश्ता बनवायला घ्यायचं आहे. इथे मी गॅसच्या मिडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतले. तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेतली. मोहरी चांगली तडतडल्यावर 3-4 कढीपत्त्याची पाने ही बारीक करून घातली आहेत. यामध्ये आता पाव चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. आता यातील तेल पॅनला सगळीकडे लागेल असं आपण पसरून घेऊया. इथे गॅसची फ्लेम ही स्लो करून घ्यायची आहे आणि यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचे. हे मिश्रण आता चमच्याने सगळीकडे एकसारखं असं पसरून घ्यायचे. यावर आता झाकण ठेवून हे 9 ते 10 मिनिटे चांगलं शिजू द्यायचे. गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवल्याने हे छान असं आतपर्यंत शिजलं जाईल. 10 मिनिटं झाल्यावर यावरील झाकण काढून घेऊया. एक साईडने हे छान असं शिजलंय. तर आता आपण याला पलटी करून घेऊया. पॅनला तेल चांगलं लागल्याने हे मिश्रण पॅनला न चिकटता आणि अजिबात न तुटता चांगलं असं पलटी केलं जातं. तर याला एक साईडने किती मस्त असा हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे. साईडने असं चमच्याने तेल सोडायचे, म्हणजे दुसऱ्या साईडला सुद्धा तेल चांगलं लागलं जाईल. आणि थोडंसं वरून क्रिस्पीसुद्धा झालंय. चमच्याने याला सगळीकडे प्रेस करत सगळीकडून चांगलं असं शिजवून घ्यायचंय. इथे हे दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं शिजलंय. तर हे दोन्ही साईडने मस्त असं शिजून तयार झालंय. तर असा आपला रवा आणि बटाटा त्याचबरोबर भरपूर अशा पौष्टिक भाज्या घालून बनलेला हा नाश्ता बनवून तयार झालाय. तुम्ही हा नाश्ता चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर यामध्ये भरपूर अशा भाज्या घालून तयार केलेला पौष्टिक नाश्ता हा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. रोज जेवणामध्ये भाजीपोळी खाण्याचा कंटाळा आलेला असतो, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. तर वरून छान असा क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असलेला हा पोटभरीचा नाश्ता आहे. जर तुम्ही कधी घाईगडबडीत असाल तर अशा वेळी हा नाश्ता तुम्ही पटकन बनवू शकता. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.